मग हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतो बा, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाचते बा जास्त, हा लय कंबार राहिली ती सपना चौधरी. मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का इथं? हा, तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश धस साहेबांना. तुम्ही एक राजकारणी आहात, आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय, टीका करताय. तुमचं जे काय चालू आहे, तुमचं जे काय चालू आहे लखलाभ, तुम्ही ते करत राहा. या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध? काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते? बर, ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट, मान्य. पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला? त्यांची नावं का नाही येत? इव्हेंटमॅनचं तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना. महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात, त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला उदाहरण द्यायचे, तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली, त्याचा वापर केला, गैरवापर केला. त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली, अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली, अतिशय कुत्सितपणे. एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. आणि फक्त परळी नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार, आणि सगळेच कलाकार करतात. याआधीही हजारो नेत्यांबरोबर, प्रतिथयश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही.